राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम इतवारा पोलीस स्टेशनला रुजू. निवडणूक काळात महा ई सेवा केंद्र देखील मतदारांना सहकार्य करणार. तेलंगणावरून येणाऱ्या चारचाकीतून रहाटी नाक्याजवळ 10 लाखाची रोकड जप्त. भोकरसाठी 3 दिग्गज बंडखोरांची वज्रमूठ. भाजपाच्या प्रचाराने घेतली खेड्यापाड्यातही गती. आता बातमीपत्र विस्ताराने. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या बुधवारी म्हणजे 8 तारखेला संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लातूरच्या निलंगा येथील सभेमध्ये जे पक्ष पैसे वाटतात त्यांच्याकडून पैसे घ्या, पण महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांनाच मतदान करा, असं वादग्रस्त वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानाची दखल घेत आयोगाने नितीन गडकरी यांना नोटीस बजावली आहे. सभेमध्ये नितीन गडकरी एवढ्यावर थांबले नाही तर गरिबांच्या हाती याच काळामध्ये पैसा मिळतो, चांगलं चुंगलं खायला मिळतं, तर त्यांनी संधी सोडू नये असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे. पुण्यातील कोथरूडमधील शिक्षक नगरमध्ये ही घटना घडली. कोथरूडमध्ये मेघा कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांची जाहीर सभा होती, त्यावेळी हा प्रसंग घडला. नांदेड शहरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून याच पार्श्वभूमीवर धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यात हातखंडा असलेले अनिल सिंह गौतम यांची इतवारा पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आलेली आहे. आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त सामाजिक धार्मिक सलोखा राखण्यात तसेच गुंडांवर आणि मुजोरावर जरब ठेवण्यात अनिल सिंह गौतम यांचं कौशल्य आहे. हिमायतनगर पोलीस स्टेशनला ते याआधी रुजू होते. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक प्रकरणे मार्गी लावली आहेत. सध्या नांदेड शहरात 2 जणांच्या खून प्रकरणावरून तणावपूर्ण परिस्थिती आहे. त्यातच आता निवडणुका तोंडावर आल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिये आणि हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांची नांदेड इतवारा पोलीस स्टेशनमध्ये तातडीने बदली केली आहे. त्यांनी या अगोदर नांदेड इतवारा पोलीस स्टेशनमध्ये तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये हे कार्य केलेले आहे. इस बार सारा नांदेड वोट करेगा या मतदान जागृती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील मतदारांना मतदार यादीतील माहिती तसेच मतदान केंद्र आदींबाबत अनुषंगिक माहिती देण्यासाठी महा ई सेवा केंद्रामध्येही मतदार मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नांदेड सेतू समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी तसेच राष्ट्रीय सूचना केंद्र NICचे राजेश भुसारी यांनी याबाबत माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात मतदार जागृती अभियान विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत मतदारांना वेळेवर आणि नेमकी माहिती मिळावी याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्रांना राष्ट्रीय सूचना केंद्र NIC व नांदेड सेतू समितीच्या वतीने मतदार यादी, मतदान केंद्र या अनुषंगिक बाबीसाठी माहिती अद्ययावत व एकत्रित ठेवून मतदारांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निवडणूक कालावधीकरिता ही केंद्र मतदार मदत केंद्र म्हणून कार्यरत राहतील अशी माहिती मिळाली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
तेलंगणा राज्यातून येणाऱ्या एका चारचाकी वाहनातून रहाटी नाक्याजवळ भोकर येथे नियुक्त केलेल्या SIT पथकाने जवळपास 10 लाखाची रोकड जप्त केली आहेत. सदरील रक्कम भोकर तहसीलने जप्त केली असून या प्रकरणी अधिक तपासणी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपविभागीय कार्यालयाकडून महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेवर वाहन तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या SST पथक प्रत्येक वाहनावर करडी नजर ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात येणारी कार क्रमांक AP26 AU 3848 ही रहाटी RTO नाक्याजवळ येताच पथक प्रमुख RK जाधव, अशोक शिंगणवाड, पोलीस कर्मचारी बालाजी कोकाटे, शिवाजी पाटील यांनी कारची तपासणी केली. यावेळी त्या कारमधून 9,90,000ची रक्कम दिसून आली. पथकाने ही रक्कम भोकर पोलिसात जमा करून याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. ताब्यात घेतलेली रक्कम तेलंगणाच्या वरंगल येथील एका लाकडाच्या व्यापाऱ्याची असल्याची माहिती आहे. याबाबत तहसीलदार महेश पारणकर यांनी ताब्यात घेतलेल्या रकमेचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून तपासणी सुरू असल्याचे म्हटले आहे. दरम्यान रोकड तपासणीनंतर संबंधित व्यक्तीला परत देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असल्याने सदरील रोकड याबाबत योग्य खुलासा झाल्यावर संबंधित व्यक्तीला परत दिले जातील. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौभाग्यवती अमिता चव्हाण यांची भोकर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किनळकर यांची उमेदवारी असून भाजपाकडून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तसेच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनीही आपले वजन डॉक्टर किनळकर यांच्या पारड्यात टाकलेले आहे. त्यामुळे आता अमिता चव्हाण विरुद्ध डॉक्टर माधवराव पाटील किनळकर असा सामना न राहता खासदार अशोकराव चव्हाण विरुद्ध सूर्यकांत पाटील, माधवराव पाटील आणि भास्करराव पाटील असा सामना रंगला आहे. तथापि डॉक्टर माधवराव पाटील किनळकर यांनी काँग्रेसकडून भाजपामध्ये ओढलेले नेते नागनाथ घेशेवाड यांच्यासह भोकरमध्ये रात्रीच्या सभा आयोजित करून भोकर मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसात कोण बाजी मारते आणि कोण सरस ठरते हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. शहरातील घटनेचा भाजपाच्या वतीने निषेध. मतदार जनजागृतीसाठी शालेय चित्रकला स्पर्धेचे 9 ऑक्टोबर रोजी आयोजन. माजी गृहमंत्री RR पाटील यांची आज उमरी येथे जाहीर सभा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम इतवारा पोलीस स्टेशनला रुजू. निवडणूक काळात महा ई-सेवा केंद्र देखील मतदारांना सहकार्य करणार. तेलंगणावरून येणाऱ्या चारचाकीतून रहाटी नाक्याजवळ 10 लाखाची रोकड जप्त. भोकरसाठी 3 दिग्गज बंडखोरांची वज्रमूठ. भाजपाच्या प्रचाराने घेतली खेड्यापाड्यातही गती. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.